ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरता रामगणेश गडकरी रंगायतन इथे प्रशासक तथा पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज आरक्षण सोडत काढण्यात आली। त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली। प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू बिचड यांच्या उपस्थितीत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली। या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटकं संचालन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं। ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू कोंड आणि अशिका प्रजापती या विद्यार्थिनींच्या हस्ते सोडत काढण्यात आली। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 42,698 इतकी आहे। राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे पालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत। एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीच्या 5 जागा, अनुसूचित जमातीच्या 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत। ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत। त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्यीय असून एक प्रभाग 3 सदस्यीय आहे। या 33 प्रभागातून 18 महानगरपालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत। त्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। चालू करू। आरक्षण सोडत पार पडले, कशी पार पडली, काय प्रक्रिया केली? आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांची साक्षीमध्ये, तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता। त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे। माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे, त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे। आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाचा जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये 131 प्रभाग आहेत आणि या 131 प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत, समुदाय आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने आजचा हा पूर्ण कार्यक्रम होता। यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या 9 आरक्षित आपलेली झाली आहे आणि त्याचा मूल आधार जे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे। अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी 35 प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण 84। आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले 9 प्रभाग आहेत त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत। अनुसूचित जमातीचे 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत। नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे 35 पैकी 18 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे 84 आहेत त्यापैकी 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत। ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील, त्यांची काही शंका असेल, त्यांना पुन्हा काही खुलासेची, काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर त्या टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे। आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्त्वाची सोडत असते। या आरक्षण सोडतीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारची वैशिष्ट्य? वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते 2 वैशिष्ट्य होते।